बापांच्या आगमनाला फक्त 2 दिवस बाकी आहेत आणि आमचं मखराचं अजून भरपूर काम बाकी होतं. गणपती बाप्पांचं नाव घेतलं आणि आजच्या कामाला सुरुवात केली. आखणी करून घेतली आणि सरळ सरळ पट्ट्या कापून घेतल्या. कापलेल्या पट्ट्या ग्लूगनच्या साह्याने व्यवस्थित चिटकूनही घेतल्या. आता त्याच्या खाली नक्षी लावायची बाकी होती. त्यासाठी फुट्ट्यावर नक्षी काढून घेतली आणि कटरच्या साह्याने ते कापूनही घेतली. तिन्ही नक्षी कापून घेतल्या आणि व्यवस्थित चिटकून घेतल्या. आता बाकी होतं फक्त न्यूजपेपर लावायचं काम. फेविकॉलच्या साह्याने पूर्ण मखराला न्यूजपेपर चिटकून घेतला. मी स्वतः लागलो वरची नक्षी चिटकवायला. चिटकवताना भरपूर हाल झाले. ते व्यवस्थित उभीच राहत नव्हते, पण बाप्पांच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं. आतमध्ये लाईट्स आम्ही ऑलरेडी लावलेलीच होती. हर्षद आणि केतननी त्याची बाहेरून वायरिंग ही करून घेतली. आमच्या पूर्ण मखराची लाईट्स बघा, सर्व काही ठीक आहे हे बघूनच खूप आनंद झाला. आजचा मेनू होता चायनीज भेल. मखर बनवताना वेगवेगळ्या रेसिपी बनवून खाण्यात जी मजा आहे ती 5 स्टार हॉटेलमध्येही नाही. खाऊन झाला आणि लगेच लागलो पुन्हा कामाला. पूर्ण मखराला आम्ही प्रायमर मारून घेतलं. मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक